श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, जीवनामध्ये कंटिन्यू समस्या अडचणी ह्या येतच असतात, दुःख ही येतच असतात. ऊन सावलीसारखंच आपलं जीवन आहे. कधी ऊन आहे तर कधी सावली आहे. सुख आणि दुःख हे एकमेकांच्या पाठोपाठ येत असतात. जेव्हा दुःख येतं तेव्हा सुखाची किंमत कळते, आणि जेव्हा सुख असतं आणि त्यानंतर दुःख येतं त्यावेळेसच दुःखाची किंमत कळते. म्हणजे सुख आणि दुःख जर लागोपाठ जर आले तरच आपल्याला सुख काय आहे आणि दुःख काय आहे हे समजतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर कंटिन्यू सुखच जर असेल तर त्याला दुःखाची किंमत कळणार नाही, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू दुःखच जर असेल तर त्याला सुखाची किंमत कळणार नाही. आणि कसं असतं, कोणतीही गोष्ट सहज जर मिळाली तर त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्वही राहत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट ही ज्या त्या वेळेवरच मिळाली तर आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व समजतं. पण कसं असतं, आपली ही एक काय म्हणतो, आपलाही एक संयम असतो. एक वेळ आपण वाट पाहतो, पण एखादी गोष्ट नाहीच मिळाली तर तिथं कुठंतरी आपल्या मनाचं खच्चीकरण होतं, तिथं कुठंतरी आपण खचतो. पहा, आता 2025 तर संपलं आहे, तर 2025मध्ये आपल्या खूप इच्छा असतील, आकांक्षा असतील, स्वप्न असतील, किंवा आपण खूप सारे नियोजन आखलेले असतील की मी हे करणार, मी ते करणार, मला हे घ्यायचे, ते घ्यायचे, किंवा जे काही असेल तुमचं. पण त्यातील काही नियोजन पूर्ण झाले, काही नियोजन पूर्णच झाले नाही. अगदी काही उद्योग व्यवसाय चालू केले, ते उद्योग व्यवसाय सुद्धा स्टॉप झाले. इथपर्यंत इथपर्यंत सगळ्या काही गोष्टी घडल्या. अगदी तुम्हाला नाकी नऊ आले की काय करू काय नको असंही तुम्हाला झालं. पण हरकत नाही, 2025 हे वर्ष आता सरलेलं आहे. आता 2026 वर्ष चालू झालेलं आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे, आणि नवीन सुरुवात करत असताना सुरुवातीपासूनच आपल्याला इतके उपाय, इतक्या सेवा, इतके तोडगे करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामधील ह्या ज्या काही समस्या 2025मध्ये आल्या त्या आपल्याला आता 2026मध्ये नको आहेत. त्यासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला सेवा, उपाय आणि तोडगे करायचे आहेत. पहा, बहुतेक घरामध्ये छोटे मोठे वादविवाद होत राहतात, भांडणे होत राहतात, मुलं ऐकत नाहीत, आपली मुलं, स्वतःची मुलं आपलं ऐकत नाहीत. त्याचप्रमाणे घरामध्ये एकोपा नसतो, किंवा पैशाला पैसा लागत नाही. अनेक गोष्टी असतात. घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे, काहीतरी वास्तुदोष आहे, कोणीतरी शत्रू बनून आपल्या आयुष्यामध्ये येत आहे, कोणीतरी काहीतरी बाधा करत आहे. हे सगळं आपल्याला जाणवतं. पण हे सर्व जाणवण्यापूर्वीच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, नवीन आपल्याला काहीतरी सुरू करायचं आहे. ते सर्व सुरू करण्यापूर्वीच आपल्याला आत्ताच उपाय करायचे आहेत, जेणेकरून ह्या वर्षामध्ये आपल्याला कोणीही कितीही बाधा केली, कितीही पीडा केली, कोणी कितीही इडापिडा केली तरीही त्याचा इफेक्ट होणार नाही. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सेम अकाउंट आहे, तर तुम्ही तेथे जाऊन सुद्धा आपल्याला फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे आपण ॲडव्हर्टाईज, त्याचप्रमाणे प्रमोशन, कोलॅबरेशनचे पण व्हिडिओ बनवतो. त्याचप्रकारे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये काही दोष आहे, काही म्हणजे काही वास्तुदोष आहे, काहीतरी पीडा आहे, हे आपण ताईला विचारावं, तर त्यासाठी तुम्ही मला ईमेलवरती मेसेज करू शकता, किंवा ईमेल आय डी पण दिलेला आहे, किंवा इन्स्टाला सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. तर चला, अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आज जो उपाय सांगणार आहे तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल, दिवसाची काहीही अट नाही, कोणत्याही दिवशी करा. अगदी तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, काहीही हरकत नाही. फक्त सकाळी करताना ती वस्तू तुम्हाला दिवसभर बाळगावी लागेल, म्हणून सकाळी हा उपाय करूच नका. मी तर म्हणेन संध्याकाळी झोपण्यापूर्वीच करा, काही हरकत नाही, झोपण्यापूर्वीच करा. त्यावेळेस आपण फ्री पण असतो, आणि एक हे असतं, झोपण्यापूर्वी करा. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू जास्त कच्चं नसावं, जास्त पिकलेलं नसावं, अर्ध कच्चं अर्ध मिडियम असं फ्रेश एक लिंबू घ्या. हे लिंबू तुम्हाला काय करायचं आहे, घरी आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवायचं आहे. स्वच्छ धुवून एका कपड्याने, सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्या, आणि त्या लिंबाच्या बरोबर उभ्या उभ्या असे 4 त्याचे काप करायचे आहेत. फक्त काप करायचे, फोडी साईडला करायच्या नाही. आपण जसं वांग भरून वांग करण्यासाठी जशा त्याच्या फोडी करतो, पहा, वेगवेगळ्या फोडी नाही करत, तर भरून वांग्याला जसे चीर देतो तसे त्या लिंबाला 4 चीर द्यायचे आहेत.
4 चीर दिल्याच्या नंतर ना तुम्हाला हळद घ्यायची आहे. आता हळद कोणती, तर जी आपण देवघरामध्ये हळद वापरतो तीच हळद तुम्हाला ह्या उपायासाठी घ्यायची आहे. हळद घ्यायची, ती त्या लिंबामध्ये बरोबर भरायची. जसं आपण वांग्यामध्ये मसाला भरतो त्याच प्रकारे ही जी हळद आहे ही दाबून दाबून तुम्हाला त्या लिंबामध्ये भरायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं, एक सफेद रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा किंवा सफेद रंगाची एखादी पोटली घेतली तरी चालेल. पोटली नाही भेटली, छोटासा एक सफेद रंगाचा रुमाल घेतला किंवा कपडा घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे लिंबू आहे हे लिंबू त्या कपड्यावरती ठेवायचं. कपड्यावरती ठेवून त्याची एक पोटली तयार करायची. ही उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुमच्या स्वतःवरून ही पोटली 7 वेळा उतरवून घ्यायची. 7 वेळेस स्वतःवरून ओवाळून घ्यायची किंवा उतरवून घ्यायची. उतरवून अशी घेऊ शकता किंवा गोल जरी फिरवून घेतली क्लॉकवाईज, म्हणजे सकारात्मक दिशेने जरी फिरवून घेतली तरीही चालेल. उलट दिशेने नाही तर उलट दिशेने 7 वेळा फिरवून घ्या किंवा डोक्यापासून पायापर्यंत सरळ अशी उतरवली तरीही चालेल. स्वतःवरून उतरवल्याच्या नंतरनं हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला मुख्य जो तुमचा दरवाजा आहे त्याच्यावरून सुद्धा 7 वेळेस उतरवून घ्यायचं आहे. उतरवून झाल्याच्या नंतर पुन्हा हे लिंबू तुमच्या हातामध्ये घ्यायचं. तुम्ही जिथे उपाय करण्यासाठी बसलेला होतात, कुठेही घरामध्ये कुठेही बसा, काही हरकत नाही. अगदी तुमच्या अंथरुणावरती बसून जरी उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही. खुर्चीवर बसून करा, बेडवर बसून करा तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर काय करायचं आहे, त्यानंतर उतरवून झाल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला ते लिंबू घ्यायचं आहे. ते लिंबू घेऊन तुम्हाला जो काही त्रास आहे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या मागच्या वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत, त्या इच्छा ह्या वर्षात पूर्ण होणार आहे अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला ह्या लिंबाला द्यायची आहे. म्हणजे आता समजा पहा, माझी घर घेण्याची इच्छा आहे किंवा माझी गाडी घेण्याची इच्छा आहे, तर मी त्या लिंबाकडे पाहणार, म्हणजे त्या पोटलीकडे पाहणार आणि मी काय बोलणार, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे. तर त्या लिंबाकडे पाहून 21 वेळा मला माझी इच्छा बोलायची आहे. तुमच्या कितीही इच्छा असू द्या, हो तुम्हाला तितक्या इच्छा बोलायच्या आहेत. आता मी त्या लिंबाकडे पाहून बोलणार की माझी घर घेण्याची इच्छा 2026 मध्ये पूर्ण होणार आहे, मी खूप खुश आहे. माझी गाडी घेण्याची इच्छा निश्चितपणे 2026 मध्ये पूर्ण होणार आहे, मी खूप खुश आहे. माझी जमीन घेण्याची इच्छा आहे, ती माझी 2026 मध्ये पूर्ण होणार आहे, मी खरंच खूप खुश आहे. किंवा काही तुमची काही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे, पूर्ण होते असं करून तुम्हाला बोलायचे आहे. त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. 21 वेळा तुमच्या कितीही इच्छा असू द्या त्या 21 वेळा तुम्हाला बोलायचे आहे. हे बोलून झाल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या उशीखाली घेऊन झोपायचं आहे. किंवा उशाशी, तुम्ही उशी नाही वापरत तर तुमची गोधडी असेल, तुमचं बेड असेल, तुमची गादी असेल, त्याखाली तुम्हाला उशीपाशी घेऊनच झोपायचं आहे. सकाळी सर्वात आधी लवकर उठायचं. आंघोळ करण्यापूर्वी हे लिंबू उचलायचं, घराच्या बाहेर जायचं आणि जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. हे लिंबू जोरात तुम्हाला पुढच्या दिशेला फेकून द्यायचं. दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं, दक्षिण दिशेलाच हे लिंबू फेकून द्यायचं आहे. हे झाल्याच्यानंतर डायरेक्ट घरी यायचं, मागे वळून पाहायचं नाही. घरी आल्याच्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, डायरेक्ट आंघोळ वगैरे करायची, चूळ वगैरे भरायची आणि त्यानंतर तुमची जी काही कामं आहेत ती करायची. पहा, हे केल्याच्या नंतर तुमच्या खरंच खूप तुम्हाला इतकं हलकं वाटेल. तुमच्या सर्व इच्छा निश्चित हळूहळूपणे ह्या वर्षामध्ये पूर्ण होताना तुम्हाला जाणवतीलच. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय सांगते. पहा, दुसऱ्या उपायासाठी साहित्य काय घ्यायचं, कधी करायचं. तर दुसरा जो उपाय आहे हा दुसरा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. यासाठी तुम्हाला एक सफेद रंगाचा कागद घ्यायचा आहे. वहीचं पान घेतलं तरी चालेल किंवा ब्लँक झेरॉक्स पेज जे आहे ते जरी घेतलं तरी चालेल. त्यावरती तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा लिहायच्या. इच्छा लिहिताना एकाच शब्दामध्ये इच्छा लिहायची. त्यासाठी काळा पेन सोडून इतर कोणताही पेन घेतला तर चालेल. हिरवा पेन घेतला तर अतिशय उत्तम. हिरवा नाही भेटला तर निळा, केसरी, जो भेटेल तो पेन तुम्ही घ्या. फक्त काळ्या रंगाचा पेन घ्यायचा नाही, लाल घेतला तरीही चालेल. तर एका शब्दात इच्छा लिहायची. पहा, आता समजा तुमची घर घेण्याची तर घर, बरोबर. तुमची भरपूर पैसा कमवण्याची इच्छा आहे तर पैसा, गाडी घेण्याची इच्छा आहे तर गाडी, संतान प्राप्तीची तर संतान, नोकरीची आहे तर नोकरी, प्रमोशनची आहे तर प्रमोशन, जमीन घ्यायची तर जमीन, म्हणजे उद्योग व्यवसाय चालू करायचा उद्योग व्यवसाय, म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू द्या फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला त्या कागदावरती लिहायची. तुम्ही एका वेळेस कितीही इच्छा तुमच्या त्या कागदावरती लिहू शकता. ह्या इच्छा लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर खडा मीठ असेल तर खडा मीठ घ्यायचं. खडा मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल, पण शक्यतो खडा मीठच घ्या. बाहेरून एक पुडी आणा उपायासाठी. 10 रुपयाला पुडी भेटते खडा मिठाची, तर मीठ आणायचं.
त्या मिठात थोडंसं एवढंच मीठ लागणार आहे, चिमूटभर मीठ. तर ते मीठ घ्यायचं आणि त्या इच्छांवरती ठेवायचं. आणि नंतर 1 रुपयाचा एक शिक्का घ्यायचा, कोणत्याही सालाचा, कोणत्याही इयरचा घेतला तरीही चालेल. फक्त 1 रुपयाचा शिक्का असा, 2 रुपयाचा, 10 रुपयाचा, 5 रुपयाचा चालणार नाही. 1 रुपयाचा एक शिक्का घ्यायचा, तो त्या मिठावरती ठेवायचा. मिठावरती ठेवल्याच्या नंतर ह्या कागदाची एक पुडी तयार करायची. ही तयार झालेली पुडी तुम्हाला पुन्हा सफेद रंगाचा एक कपडा घ्यायचा. त्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये ही पुडी तुम्हाला काय करायची आहे, बांधायची आहे. आणि ही पुडी बांधल्याच्या नंतर त्याची जी पोटली तयार होईल, ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायची. उजव्या हातामध्ये ठेवून तुम्ही ज्या काही इच्छा त्यामध्ये लिहिलेल्या आहेत, ज्या काही इच्छा आहेत, ज्या 25मध्ये पूर्ण झाल्या नाही, 26मध्ये पूर्ण व्हावी तुमची इच्छा आहे, तर त्या इच्छा पूर्ण होतात असं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला या पोटलीला किंवा या कागदाला द्यायचे आहे. आता समजा ही पोटली आहे, या पोटलीमध्ये मी माझ्या इच्छा लिहिल्या, तर मी काय म्हणणार, माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी प्रमोशनची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी इन्क्रीमेंटची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी गाडी घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे, माझी उद्योग व्यवसायाची इच्छा पूर्ण झालेली आहे. ज्या काही इच्छा तुमच्या असतील त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. ही पॉझिटिव्ह अफर्मेशन तुमच्या देऊन झाल्या की त्यानंतर ही जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला दिवसभर तुमच्यासोबत ठेवायची. सकाळी उपाय केला तर दिवसभर ठेवायची. रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला तुमच्या उशाखाली घेऊन झोपायची. सकाळी पुन्हा उठलात की ही सोबतच ठेवायची. आता किती दिवस हे असं करायचं, तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला डेली असंच करायचं आहे. दिवसभर पोटली जवळ ठेवायची, रात्री झोपताना उशीखाली घेऊन झोपायची. त्यातील एक इच्छा पूर्ण झाली की ती इच्छा तुम्हाला बोलायची नाही. रोज संध्याकाळी आठवणीने तुम्हाला ती पोटली उशीखाली ठेवताना उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्या सर्व इच्छा ज्या काही तुम्ही त्यामध्ये लिहिलेल्या आहेत, सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत किंवा होणार आहेत अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या चिठ्ठीला, त्या मिठाला आणि तो जो कॉईन आहे त्याला द्यायची आहे. आणि जसजशा इच्छा पूर्ण होतील तसतशा त्या इच्छा स्किप करायच्या आणि बाकीच्या इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने बोलायचं आहे. पहा, तुम्ही वर्षभर, पुढच्या वर्ष येईपर्यंत तुम्ही ही पोटली तुमच्यासोबत ठेवू शकता. निश्चितच या पोटलीमुळे तुमच्या इच्छा खूप स्पीडने पूर्ण होताना दिसते. आता इच्छा पूर्ण होणं म्हणजे काहीच कामधंदा नाही करायचं आहे, ॲटोमॅटिक इच्छा पूर्ण होईल असं होईल का? नाही. तर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल, मेहनत करावी लागेल. तुमच्या मेहनतीला, तुमच्या कर्माला, तुमच्या कार्याला तुमची नशिबाची साथ भेटेल, स्वामीची साथ भेटेल आणि तुमच्या इच्छा ज्याला वर्ष लागणार होते, 6 महिने लागणार होते, ते काही महिन्यातच पूर्ण होताना तुम्हाला दिसणार आहेत. इतक्या छान, इतका पॉझिटिव्ह हा उपाय आहे. हे ॲट्रॅक्शनचे उपाय आहे, इच्छापूर्तीचे उपाय आहे. निश्चित तुमची इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसणार आहे. पहा, हे आता तुम्हाला माहिती आहे, मीठ हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. समुद्रातून आपल्याला मीठ मिळते. लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झालेली होती. त्याचप्रमाणे शिक्के सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपण मीठ आणि शिक्का त्या पोटलीमध्ये बांधलेला आहे. सफेद रंगाचा कागद, सफेद रंगाची पोटली यासाठी घेतलेली आहे की माता लक्ष्मीला शुभ्र वस्त्र, माता सरस्वतीला शुभ्र वस्त्र अतिशय प्रिय आहे. भगवान विष्णूंना शुभ्र वस्त्र अतिशय प्रिय आहे, म्हणून सफेद रंग घेतला आहे. आणि ॲट्रॅक्शनचं काम सफेद रंग करतो, त्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर निश्चित तुम्हाला उपाय जो योग्य वाटेल तो तुम्ही उपाय करू शकता. दोन्हीतील जो उपाय शक्य आहे तो करू शकता. दोनही उपाय करणं शक्य आहे तर दोनही केले तरीही चालेल. पहा, फक्त तुम्हाला पिरियड, सूतक आणि विटाळ असताना हे उपाय करता येणार नाही. तेवढे दिवस स्किप करा आणि इतर वेळेस तुम्ही उपाय करू शकता. आता समजा ताई पिरियड आहे, मग पोटली कशी सोबत ठेवायची? पहा, पिरियड वगैरे असताना तुम्ही ही पोटली तुमच्या घरात, कुठेतरी देवघरात किंवा जिथे तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायची. तुमचे 4-5 दिवस कंप्लीट झाले की त्यानंतर पुन्हा ही पोटली तुम्ही तुमच्या सोबत जरी ठेवली तरी चालेल. ज्या महिला भगिनी आहेत त्या त्यांच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये किंवा वडणीला, स्टॉलला बांधून किंवा ट्रॅक पॅन्टच्या खिशात ठेवू शकता. जे माझे भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या जीन्सच्या पॅन्टमध्ये, पॉकेटमध्ये किंवा सॅगमध्ये जरी ठेवली तरीही चालेल. पहा, अशा पद्धतीने उपाय करा आणि निश्चित तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होत, खूप तुमची प्रगती होत ही स्वामींचरणी प्रार्थना. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. पुन्हा एकदा, झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.